कुंभ राशी. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशींसाठी संकष्ट चतुर्थीनंतर घडणार 3 अद्भुत चमत्कार, जे तुमच्या कर्मयोगाच्या पहिल्या अध्यायाची सुरुवात ठरतात. हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ग्रहांची स्थिती तुमच्या प्रयत्नांचा प्रवाह आणि जीवनातील संधी एकत्र येऊन तुमच्या आर्थिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी दरवाजे उघडते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील 3 चमत्कार, जे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करतात, भविष्याची दिशा स्पष्ट करतात आणि तुम्हाला जाणवेल की ब्रह्मांड तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मन पूर्ण शांत करून ऐका आणि तुमच्या जीवनातील बदलांचे संकेत समजून घ्या, कारण हे चमत्कार तुमच्या भविष्यासाठी नवे मार्गदर्शन देणार आहेत. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी, ब्रह्मांड माझ्या बाजूने आहे असे नक्कीच टाईप करा. कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी संकष्ट चतुर्थी हा दिवस अत्यंत आध्यात्मिक आणि ग्रहशास्त्रीय दृष्ट्या निर्णायक ठरतो, कारण ग्रहांची स्थिती या दिवशी अशा प्रकारे असते की आपल्या कर्मयोगाला दिशा मिळते, आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होतात आणि जुन्या चिंता, अडचणी आणि मानसिक ताण यांपासून मुक्तता मिळते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनातील नवी दिशा, नवे ध्येय आणि आध्यात्मिक उन्नतीची जाणीव होते. तसेच या दिवशी तुमच्या प्रयत्नांना ब्रह्मांडाची सहमती मिळते, ज्यामुळे संकष्ट चतुर्थीनंतर तुम्ही स्वतःच्या जीवनातील 3 अद्भुत चमत्कार अनुभवायला सुरुवात करता. पहिला चमत्कार म्हणजे तुमच्या जीवनात मानसिक शांती आणि अंतर्मनाच्या जागृतीच्या रूपात प्रकट होतो, कारण या काळात जुने अपयश, नकारात्मक अनुभव आणि मानसिक गोंधळ हळूहळू मागे पडतो. मन स्थिर होते, आत्मविश्वास वाढतो आणि प्रत्येक निर्णय अधिक स्पष्ट, संयमी आणि कर्मयोगाशी सुसंगत घेतला जातो. तसेच ध्यान, प्रार्थना किंवा सकारात्मक चिंतन यांचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे तुम्हाला अनुभव येतो की ब्रह्मांड तुमच्या बाजूने आहे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात योग्य संधी आणि मार्ग उघडला जात आहे. दुसरा चमत्कार आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात दिसतो. जेव्हा संकष्ट चतुर्थीनंतर अचानक नवीन संधी प्राप्त होतात, जुनी अडचण दूर होते, व्यवसाय, नोकरी किंवा गुंतवणुकीत सकारात्मक परिणाम मिळतात आणि तुम्हाला अनुभव येतो की प्रत्येक लहान निर्णय, प्रत्येक प्रयत्न आणि प्रत्येक मेहनत आता दीर्घकालीन फायदे देऊ लागतात. तसेच ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने असल्यामुळे तुम्ही योग्य पावले उचलता आणि आर्थिक स्थैर्य आणि समृद्धीचे पहिले संकेत अनुभवायला सुरुवात होते. तिसरा चमत्कार म्हणजे जीवनातील संबंध, कुटुंब, मित्र आणि सहकारी यांच्यात सुधारणा होते. जुने गैरसमज मिटतात, संवाद सकारात्मक होतो, मन मोकळेपणा आणि सहकार्य वाढते आणि यामुळे मानसिक स्थैर्य आणि आध्यात्मिक संतुलन निर्माण होते, ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा भरते. तुम्ही आधीपेक्षा अधिक सजग आणि प्रभावी बनता आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला चमत्कारांचे अनुभव स्पष्टपणे दिसू लागतात. संकष्ट चतुर्थीनंतरची ही काळजी घेणारी वेळ तुमच्या कर्मयोगाला बळ देते, कारण ग्रहांची अनुकूल स्थिती तुमच्या कामातील यश, प्रतिष्ठा आणि मान वाढवते. तुम्ही जे प्रयत्न पूर्वी करता त्या आता फळ देऊ लागतात. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतात, नवी ओळख आणि संधी प्राप्त होतात आणि जीवनातील प्रत्येक निर्णय हा अधिक प्रभावी, सुज्ञ आणि दीर्घकालीन यशासाठी योग्य ठरतो, ज्यामुळे 3 चमत्कारांचा अनुभव अधिक स्पष्ट होतो. या काळात तुमच्या जीवनातील ध्येय अधिक स्पष्ट दिसतात. आधी अस्पष्ट वाटणाऱ्या गोष्टी आता तुमच्या समजुतीस ठोस अर्थ प्राप्त करतात. तुम्ही कोणत्या दिशेला जावे लागेल, कुठल्या गोष्टी टाळाव्या आणि कुठे अधिक मेहनत करावी हे समजते, ज्यामुळे मनोबल वाढतो, तुमचा आत्मविश्वास प्रबल होतो आणि ग्रहांची अनुकूल स्थिती तुम्हाला योग्य मार्ग दाखवते. यामुळे या 3 चमत्कारांमधील अनुभव जास्त प्रभावी आणि जीवन बदलणारा ठरतो. संकष्ट चतुर्थीनंतर आत्मविश्वास तुमचा प्रबल होतो, कारण अडचणींवर मात होत असते आणि नवीन संधी येत असल्याचा अनुभव येतो. तुम्ही अधिक निर्णायक बनता, संकटाचा सामना करण्याची तयारी वाढते आणि या काळात घेतलेले निर्णय हे दीर्घकालीन यश आणि समृद्धीसाठी पायरी ठरतात, ज्यामुळे तुमच्या जीवनात स्थिरता, सुरक्षा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुम्ही आधीपेक्षा अधिक सक्षम बनता. या काळात आध्यात्मिक उन्नतीला मोठा प्रोत्साहन मिळतो.
ध्यान, प्रार्थना, योग किंवा मंत्र यांचा प्रभाव वाढतो. तुमचे मन शांत होते, निर्णय नीटनेटके घेतले जातात, नकारात्मक विचार कमी होतात आणि तुम्हाला अनुभव येतो की प्रत्येक चमत्कार हा तुमच्या कर्मयोगाने सुरू झाला आहे. ग्रहस्थितीची साथ आहे आणि ब्रह्मांड तुम्हाला योग्य दिशा दाखवत आहे, ज्यामुळे जीवनात गहन परिवर्तन घडते. संकष्ट चतुर्थीनंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्याची गरज अधिक जाणवते. कारण आरोग्य तंदुरुस्त झाल्यास ऊर्जा योग्य रीतीने खर्च होते, मानसिक तणाव कमी होतो, निर्णय स्पष्ट घेतले जातात आणि जीवनातील प्रत्येक अडथळा हा सहज पार केला जातो. त्यामुळे 3 चमत्कारांची प्रक्रिया अधिक सुलभ होते आणि दीर्घकालीन लाभ मिळतो. या काळात प्रेरणा, उत्साह आणि मानसिक ताकद वाढते. जुन्या अडचणींवर मात करण्याची क्षमता मिळते आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास वाढतो. आधी शक्य न वाटणाऱ्या गोष्टी करता येतात आणि तुम्हाला जाणवते की प्रत्येक चमत्कार तुमच्या कर्मयोगावर आधारित आहे. ग्रहस्थितीची साथ आहे आणि तुमच्या नशीब तुमच्या बाजूने आहे, त्यामुळे जीवनात गहन परिवर्तन अनुभवायला मिळते. या काळात तुमच्या मानसिक स्थैर्य आणि संयम वाढतो, अनावश्यक चिंता कमी होतात, निर्णय अधिक सुज्ञ, स्थिर आणि ग्रहस्थितीशी सुसंगत घेतले जातात, ज्यामुळे तुमच्या प्रयत्नांमधून अधिक फायदे मिळतात. आर्थिक, मानसिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात स्थिरता येते आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात 3 चमत्कार स्पष्टपणे अनुभवायला मिळतात, ज्यामुळे आत्मविश्वास अधिक दृढ होतो. संकष्ट चतुर्थीनंतर तुम्ही आपल्या कर्मयोगाची ताकद जाणता, ग्रहस्थितीचा लाभ घेता, जीवनातील संकटांचा सामना करण्याची तयारी वाढते, संधी ओळखता येतात, लहान यशांमुळे आत्मविश्वास प्रबल होतो आणि या काळात प्रत्येक निर्णय हे दीर्घकालीन यशासाठी पायरी ठरतो, ज्यामुळे 3 चमत्कारांची अनुभूती अधिक स्पष्ट आणि परिणामकारक होते. या काळात जीवनात स्थिरता, सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक संतुलन वाढते. जुने गैरसमज मिटतात, आर्थिक आणि व्यावसायिक संधी वाढतात, आत्मविश्वास प्रबल होतो, ग्रहस्थिती अनुकूल राहते आणि जीवनात नवीन दिशा प्राप्त होते. तुम्ही अधिक सजग, प्रभावी आणि स्थिर बनता, ज्यामुळे 3 चमत्कारांची अनुभूती स्पष्टपणे दिसून येते आणि जीवनात स्थिर समृद्धी येते. संकष्ट चतुर्थीनंतर प्रत्येक निर्णय हा अधिक संयमी, दूरदर्शी आणि सुज्ञ घेतला जातो. जुन्या अडचणी या दूर होतात, मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढतो, आर्थिक आणि आध्यात्मिक यशाच्या संधी निर्माण होतात, ग्रहांची स्थिती अनुकूल राहते आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात चमत्कारांची अनुभूती प्रकट होते, ज्यामुळे कर्मयोगाच्या पहिल्या अध्यायाची सुरुवात स्थिर, सकारात्मक आणि फळदायी बनते. संकष्ट चतुर्थीनंतरच्या या विशेष काळात कुंभ राशीच्या व्यक्तीला अनुभवायला मिळतो की कर्माच्या पहिल्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. 3 अद्भुत चमत्कार आपल्या जीवनात घट्ट बसले आहेत. ग्रहांचा प्रवाह, आध्यात्मिक उन्नती, मानसिक स्थैर्य आणि आर्थिक समृद्धी यांचा अद्भुत संगम घडतो आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात स्पष्ट परिवर्तन दिसते. तुम्ही अधिक स्थिर, सजग, आत्मविश्वासपूर्ण बनता आणि या दिव्य प्रवासातून नशीब तुमच्या बाजूने काम करत असल्याची तुम्हाला जाणीव होते, ज्यामुळे आयुष्याचे नवीन अध्याय सुरू होतात आणि जीवनात दीर्घकालीन समृद्धी येते. जर तुम्हाला या 3 चमत्कारांचे संकेत तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर समजून जा की तुमच्या कर्मयोगाला आणि ग्रहस्थितीला अद्भुत साथ मिळत आहे आणि जीवनात नवे अध्याय सुरू होण्याची तयारी झाली आहे. तुम्ही तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा, सकारात्मक ऊर्जेत राहा आणि या दिव्य प्रवासात संयम ठेवा. या व्हिडिओमध्ये दिलेल्या ज्ञानाचा लाभ घेण्यासाठी तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा आणि राशी स्वामी चमत्कार या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेले जॉईन बटन नक्की क्लिक करा. कारण प्रत्येक पाऊल, प्रत्येक संकेत आणि प्रत्येक चमत्कार तुमच्या श्रीमंतीच्या आणि आध्यात्मिक यशाच्या मार्गावर तुमची मदत करणार आहेत. लक्ष्मी तुमच्यावर कृपा करो. धन्यवाद. तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.